आता 26 नोव्हेंबर 1949. मी घटनातज्ञ तर नाही, परंतु काही गोष्टी अशा आहेत, घटनेची कलमही मला पाठ नाही आहेत किंवा परंतु थोडाफार जो काही माझ्या दिमाखातला अभ्यास आहे, आणि मग घटनेवर धम्मदेशना होऊ शकते का? तर नक्कीच होऊ शकते. का होऊ शकते? तर आमच्या बोधिसत्वाचा कोट आहे की त्यांच्यावरती आरोप केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना युरोपीय देशामधल्या घटनेची चोरी केली. आणि तेव्हा बाबासाहेबांनी रोखठोक सांगितलं होतं की मला चोरी करायला बाहेर जायची काही गरज नव्हती, तर इथे बुद्धाच्या तत्वज्ञानामध्येच लोकशाही दडलेली होती आणि चोरी केलीच असेल मी तर तिथून केली, आणि म्हणून याच्यावर धम्मप्रवचन होऊ शकतं. मग आता मी जर धम्मप्रवचन करायला लागत, मला वाटतं तुम्ही अर्धे लोक उठून जा. मग काय आहे नेमकं आज 26 नोव्हेंबर 26/11 हा आकडा अजून एक तुमच्या डोक्यामध्ये फिट असेल. माहिती आहे की नाही तुम्हाला माहित नाही. बॉम्बेमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. 26/11 त्याला नाव दिलेलं आहे मुद्दाम. जसं बाबरी मस्जिद पाडायला 6 डिसेंबर हे नाव होतं, तसं 26/11 हे पर्टिक्युलरली म्हटलं जातं. कारण का आता तुम्ही संविधान दिवस साजरा करताय हा 2015 पासून. त्याच्या अगोदर संविधान दिवस नव्हता, त्याला कायद्याचा दिवस म्हणून मान्यता होती किंवा मान्य करत होते. का? तर याचं श्रेय बाबासाहेबाला जाईल, आणि ते बाबासाहेबाला जाऊ नये याची दक्षता काँग्रेसने भरपूर घेतली होती. आणि म्हणून व्ही.पी. सिंगाचं सरकार येईपर्यंत बाबासाहेबाच्या तैलचित्राला त्या सभागृहामध्ये जागाही मिळाली नव्हती. कारण आज बरेचसे बोरकर आणि कांजरोळकरांचे वारसदार जिवंत आहेत. बोरकर आणि कांजरोळकर कोण होते माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेबाला घटना समितीमध्ये जाऊ नये म्हणून ह्या दोन आपल्याच महाराणी एका चंभाराने केलेला विरोध होता आणि बाबासाहेबाला पाडलं होतं. तीच मंडळी अजूनही बरेचशी वंशज अस्तित्वात आहेत, नाही असं नाही. बाबासाहेबाला घटना समितीत का जायचं होतं? कायदा हा नंतरचा पुढचा प्रश्न आहे. आणि बाबासाहेबांनीच एका ठिकाणी लिहिलंय की मला मसुदा समितीचा अध्यक्ष हे करतील असं माझ्या स्वप्नातही नव्हतं. फक्त मला एक सदस्य म्हणून तिथे जायचं होतं, कारण मला माझ्या समाजाचे हक्क आणि अधिकार तिथे शाबूत ठेवायचे होते. मग काय झालं होतं की बाबासाहेबाला ड्राफ्टिंग कमिटीचा, मग आमचे बरेचसे विद्वान लोकही काही गोष्टी आम्हाला सांगतात की महात्मा गांधींनी शिफारस केली आहे की नाही, त्यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. आमच्या लोकांना बाबासाहेब घटना समितीमध्ये कसे गेले हे माहिती असायला हवं. तेव्हा तुम्हाला त्या घटनेची किंमत कळेल की बाबासाहेबाला काय मेहनत करावी लागली होती की आमचे हक्क आणि अधिकार मिळवण्याकरता बाबासाहेबाला तिथे जाण्याकरता. मी ज्या दोन लोकांचं नाव घेतलं, कांजरोळकर आणि बोरकर, ह्या दोन लोकांना त्या लोकांनी उभं करून बाबासाहेबाला पाडलं होतं. मग बाबासाहेब कसे गेले घटना समितीमध्ये? तर पश्चिम बंगालमध्ये खुलना आणि जयसोर नावाचा एक मतदारसंघ बनवला. आता बघा, जसे राज्यसभेवरती लोक पाठवतात की नाही, त्यांना आमदार लोक निवडून देतात, तसं जोगेंद्रनाथ मंडल नावाचा एक चांडाळ जातीचा माणूस पश्चिम बंगालमध्ये होता. म्हणजे तिकडचे चांडाळ इकडचे महार, तो निवडून आलेला होता. आणि त्याने विचार केला की मी त्या घटना समितीमध्ये जाऊन काय करणार आहे, तिथे बाबासाहेब असायला हवेत. म्हणून त्यांनी निमंत्रण दिलं की बाबासाहेब, खुलना आणि जयसोर ह्या मतदारसंघातून तुम्ही उभे राहा, मी व्यवस्था करतो तुम्हाला निवडून येण्याची. आणि बाबासाहेब त्या मतदारसंघामध्ये उभे राहायला गेले. मतं होती 9.
म्हणजे जे निवडून आलेल्या लोकांमधल्या लोकांनी निवडून द्यायचं होतं तो मतदारसंघ. त्याच्यामधले 4 मुसलमान, 2 ब्राह्मण आणि 2 आपल्या जाती. बाबासाहेबांच्या विरोधात कोण होते तर आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल. सुभाषचंद्र बोसचे भाऊ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभे होते आणि त्यांचा पराभव करून बाबासाहेब घटना समितीमध्ये गेले होते. घटना समितीमध्ये जायला तिथल्या 4 मुसलमानाच्या मताने मदत केली. बाबासाहेब तिथून निवडून गेले म्हणून घटना समितीत गेले का? कारण घटना समिती डिसेंबर 1946 ला अस्तित्वात आली. घटना समितीमध्ये त्यावेळेस 339 लोक होते. परंतु मुस्लिम लीग यांच्या 100 लोकांनी त्या घटना समितीवरती बहिष्कार टाकला होता. म्हणून 9 डिसेंबर 1946 ला जी पहिली मीटिंग झाली त्याच्यामध्ये मुस्लिम लीगच्या लोकांनी सहभाग घेतला नव्हता. आणि पहिल्याच मीटिंग मध्ये आता तुम्ही विचार करा की मुस्लिम लीगने सहभाग घेतला नाही, कारण त्यांची डिमांड काय होती? वेगळा पाकिस्तान करायची. तोपर्यंत झाला नव्हता. कधी झाला पाकिस्तान? 14 ऑगस्ट 1947 ला. तुमच्या संविधान समितीची सभा 9 डिसेंबर 1946 ला पहिली आहे. बाबासाहेब निवडून कुठून आलेले आहेत? खुलना आणि जयसोर मधून. 9 डिसेंबरला मुस्लिम लीगच्या 100 सभासदांनी बहिष्कार टाकलेला आहे त्या समितीवर, त्या त्याच्यामध्ये. आणि मग त्यावेळेस षडयंत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यानी बोलायची संधी दिल्या जाते. तर तुम्हाला हे कधी वाचायचं असेल तर संविधान समितीच्या डिबेटचे खंड आहेत, 9 खंड आहेत. ते वाचले ना तेवढी मजा येते ते ऐकायला आणि बघायला की काय त्यावेळेस बाबासाहेबांचं ती बुद्धिमत्ता बघून. तर तिथे त्या 9 डिसेंबरला बाबासाहेबाला का बोलायला सांगितलं की त्यांना वाटलं की बाबासाहेब काय बोलतील आता मुसलमानाच्या विरोधात. म्हणून बाबासाहेबाला एक बळीचा बकरा बनायचं होतं. परंतु बाबासाहेब एवढे बुद्धिमान होते की बाबासाहेब तिथे त्या पहिल्या वाक्यातच ते म्हणतात की मला कल्पना नव्हती की तुम्ही मला पहिल्याच दिवशी बोलायला द्याल म्हणून, परंतु हरकत नाही मी बोलेन. आणि बाबासाहेबाला दिलेल्या 15 मिनिटाचा वेळ बाबासाहेब 1 तास बोलले. आणि बाबासाहेबांनी सगळ्या भारताचं सोल्युशन त्याच्यामध्ये सांगितलं की जो मोठा प्रश्न होता संस्थानिकाचा तो कसा मार्गी लावा. कारण इंग्रजांनी तुम्हाला आड घातली होती की जोपर्यंत संविधान लिहिण्याला तुम्ही कॅपेबल नाही. कारण बघा काही काही गोष्टी ह्या आपल्याला इतिहासाच्या परे आहेत. स्वातंत्र्य असंच दिलं होतं का? तर नाही. तर टप्प्याटप्प्याने आपल्याला स्वातंत्र्य ते देत आले होते. पहिले महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला सहभाग दिला होता. मग काही लोक त्याच्यामध्ये होते. वरचा पॉलिसी मॅटरचा अधिकार इंग्रजाकडे त्यांनी कायम ठेवला होता. परंतु 1935 पासून तुम्हाला, म्हणून तुम्हाला कधी कधी लक्षात येत असेल की बाबासाहेब त्यांच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री होते. म्हणजे भारतातल्या लोकांना त्यांनी राज्यकारभारामध्ये सहभाग दिलेला होता, देणं सुरू केलं होतं. परंतु इंग्रजालाही माहित होतं की ह्या लोकांकडून लोकशाही राज्य चालवता येणार नाही. का? तर त्यांना अनुभव होता की कारण यांच्या डोक्यामध्ये मनुस्मृती आहे. म्हणून हे लोकशाही पद्धतीने राज्य चालू शकत नाही. म्हणून 1927 ला त्यांनी पहिली कंडिशन टाकली होती की तुम्ही तुमची घटना बनवा. 1927 ला इंग्रजांनी पहिली कंडिशन टाकली होती की तुम्ही तुमची घटना बनवा आणि आम्हाला दाखवा. 1927 ला मोतीलाल नेहरूंनी घटना बनवलेली होती. तुमच्या माहिती करता सांगतो की घटना याची प्रोसिजर एवढी सोपी नाही. आणि जेव्हा ते इंग्रजांनी बघितले तेव्हा ते हसले. नाही म्हणे तुम्ही राज्य बनवण्याच्या लायकीचे अजून झाले नाही. त्याच्यानंतर परत मोका दिला होता 1935 ला. आणि 1935 ला हे बनवू नाही शकले. म्हणून इंडियन पिनल कोड 1935 हे इंग्रजांनी बनवलं आणि आपल्यावरती त्यांनी
लागू केलं आणि तिथे जसं साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये जवळजवळ 90% हे बाबासाहेबांचं योगदान होतं. कुठून होतं योगदान? तर ॲटोनबरो पासून, ॲटोनबरो नाही तर साऊथ बरो कमिशन पासून तर 3 गोलमेज परिषदेपर्यंत जे जे बाबासाहेबांनी सूचना केल्या होत्या त्याच 1935च्या कायद्यापर्यंत चालू होत्या. तोच इंडियन पिनल कोड आत्ता मागच्या याच्यामध्ये या लोकांनी बदलला आणि त्याला आता भारतीय संहिता असे नाव देऊन त्या कलमामध्ये चेंजेस केले. त्यावेळेस बाबासाहेबांनी की 1935ची भारताची संहिता होती, आजही लोक म्हणतात की त्या संहितेमधूनच घटना घेतलेली आहे. परंतु त्यांना ते माहिती नाही की 1935चा लॉ किंवा तो कायदा जो आहे तोही 90% बाबासाहेबांनीच बनवलेला होता. फक्त त्याला इंग्रजाच्या, कारण बघा आपल्याला विकृतपणाने इतिहास सांगितला जातो. इंडियावरती पारतंत्र्य कुठपर्यंत होतं? जोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य इथं होतं. त्याच्यानंतर तिथल्या राणीने इंडियाची सत्ता हातात घेतली तेव्हा इंग्लंडमध्ये लोकशाही होती. हुजूर आणि मजूर असे 2 पक्ष तिथे इलेक्शन लढायचे. आणि जेव्हा राणीच्या हातामध्ये सत्ता गेली तेव्हा इंडिया करता प्रॉपर कायदे यायला लागले. आणि म्हणून हे कायदे यायला लागले. तिथपासून पहिला जो 1800 मला वाटतं काहीतरी 29चा कायदा होता, त्या कायद्यानुसार ब्राह्मण क्षत्रिय यांचे सगळे अधिकार काढून घेतले आणि क्रिमिनल मध्ये सगळ्यांना सजा सारखी केली. आणि म्हणून पश्चिम बंगालच्या, त्याचं नाव नाही मला माहिती, पण बॅनर्जी नावाच्या ब्राह्मणाला पहिली फाशी दिली आणि लोकमान्य टिळकांनी तिथे घोषणा केली की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवला. का? तर बॅनर्जी नावाच्या ब्राह्मणाला इंग्रजांनी फाशी दिली होती आणि तिथे मग ब्राह्मणाला स्वातंत्र्य. त्याच्या अगोदर कुणी स्वातंत्र्याची मागणी केलेली नाहीये. कारण का? मोगलापासून असणारा हा गुलाम देश, तिथे ब्राह्मण हा सत्तेमध्ये असायचा म्हणून त्याला भारत स्वतंत्र व्हावा असं कधीही वाटलं नाही. कधी वाटलं की जेव्हा बॅनर्जी नावाच्या ब्राह्मणाला इंग्रजांनी फाशी दिली आणि तिथे सांगितलं की गुन्हा करेल तर सगळ्यांना सजा सारखी मिळेल. दुसरा कायदा केला त्यांनी की शूद्राचा पहिला मूल झालं, बघा हे कायदे आहेत हा, शूद्राचं पहिलं मूल झालं तर मनुस्मृतीनुसार ते गंगेला दान करावं लागायची. जर पहिली मुलगी झाली तर ती देवीला दासी सोडावं लागायची. देवदासी ही प्रथा होती. आणि म्हणून इंग्रजांनी दुसरा कायदा केला की हा कायदा येत म्हणून कोणाच्याही मुलाचा बळी देणं हा गुन्हा आहे. हा दुसरा कायदा इंग्रजांनी केला. तिसरा कायदा केला सती प्रथेचा. आणि मग मात्र ब्राह्मण उठले की आमच्या पूर्ण संस्कृतीवरती हे इंग्रज घालायला लागले आणि मग तिथून डिमांड यायला लागली. ह्या डिमांड जेव्हा यायला लागले तेव्हा राणीने सत्ता हातात घेतली आणि मग भारताला कायदेशीर दृष्ट्या कायदे बनवायचं सुरू झालं. जसं साहेबांनी सांगितलं की पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिल्या महायुद्धामध्येच दुसऱ्या महायुद्धाची बीजं होती. पहिल्या महायुद्धामध्येही जर्मनी, फ्रान्स आणि जपान यांचा दारुण पराभव झाला होता. अवघ्या काही दिवसातच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. कॉन्स्टिट्यूशन कशी बनली आणि स्वातंत्र्य कसं मिळालं हे मी तुम्हाला थोडंसं माझ्या बुद्धीनुसार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. की दुसऱ्या महायुद्धामध्ये महात्मा गांधींनी भारतामध्ये घोषणा केली होती की इंग्रजाच्या सैन्यात कुणीही सहभागी होऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं होतं सैन्यात सहभागी व्हा. आणि त्यावेळेस बाबासाहेबाला देशद्रोही म्हणण्यात आलं. काय युक्तिवाद होता बाबासाहेबांचा त्यावेळेस? कारण त्यावेळेसचा हिटलर हा हुकुमशाह होता ना. त्यावेळेस बाबासाहेब बोलले की जर हिटलर जिंकला गेला आणि त्याचं जर राज्य भारतावर आलं तर मग मात्र आम्ही कधीही गुलामीतून बाहेर येऊ शकणार नाही. आणि म्हणून इंग्लंडला मदत केली पाहिजे, दोस्त राष्ट्राला मदत केली पाहिजे. आणि त्यावेळेस महार बटालियनचा जन्म झाला. महार बटालियन दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप लढली. इंग्रज सरकारने त्या महार बटालियनला शौर्याची पदकं देऊनही त्यांचं हे केलं, शौर्य म्हणजे त्यांचा सत्कार केला.
परंतु ते सरकारही बेईमान होतं. युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी महार बटालियन खतम केली आणि बाबासाहेबाचा ब्रह्मनिराश झाला. आणि म्हणून त्याच्यात दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब मोठ्या त्वेषाने स्वातंत्र्याची मागणी करतायत. जर त्यावेळेचे वर्तमानपत्र बघितले तर ते वर्तमानपत्र लिहितात की बाबासाहेब महात्मा गांधीच्या पुढे 200 मैल होते स्वातंत्र्याची मागणी करण्याकरता दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये. सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबासाहेब 1920 पासून तर 1935 पर्यंत सामाजिक चळवळ चालवत होते आणि 35 नंतर मात्र बाबासाहेबही राजकारणामध्ये उतरले होते. आणि मग बाबासाहेबाची इथून राजकारणात उतरल्यानंतर की जी इंग्रजांनी आट घातली होती की जोपर्यंत तुम्ही तुमचं संविधान आम्हाला बनवून दाखवणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाही, कारण तुम्ही देश चालवायला कॅपेबल आहात की नाही हे बघितल्याशिवाय कुठल्याही गोरगरीब जनताचं. कारण बाबासाहेबांचं म्हणणं तेच होतं की जर तुम्ही असंच आम्हाला यांच्या हवाली केलं तर तुम्ही निघून जाल, पण यांचे कायदे मात्र आमच्यावरती खूप कठोरपणाने राबवतील. आता कुठे आम्हाला शिकाय विकायला तुमच्यामुळे मिळायला लागलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य असं देता कामा नये. आणि म्हणून बाबासाहेबांची छोटीशी अपेक्षा होती की मी त्या संविधान सभामध्ये जावं. आणि म्हणून जयसावर सुलतानमधून जोगेंद्रनाथ मंडलच्या मदतीने बाबासाहेब संविधान सभामध्ये आले. बघा षडयंत्र कसं होतं परत. आणि नेमकी देशाची फाळणी झाली. कारण पहिल्या 9 डिसेंबरच्या सभेमध्ये मुस्लिम लीग सहभागी झाली नव्हती. आणि 47ला जेव्हा, कारण जवळजवळ मग ही संविधान सभा कितीतरी दिवस स्थगित होती, सभा झालीच नाही, कारण मुस्लिम लीग त्याच्यामध्ये येत नव्हती आणि म्हणून यांच्या सभा होत नव्हत्या. 14 ऑगस्टला जेव्हा ही फाळणी झाली आणि तिच्यामध्ये ठरल्या गेलं की जिथे मुसलमानाची संख्या 50% असेल तो पाकिस्तानला जोडला जाईल, जिथे हिंदूची संख्या 50पेक्षा जास्त असेल तो प्रदेश भारताला जोडला जाईल. जयसोर आणि खुलनाची लोकसंख्या हिंदूची 51% असतानाही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि त्यांनी तो पाकिस्तानला देऊन टाकला. कारण का तर बाबासाहेब त्या मतदारसंघातून निवडून आले. एवढं मोठं षडयंत्र होतं. बाबासाहेब एकदम नर्वस झालेले. त्यावेळेस बाबासाहेबाच्या पुढे अंधारी आलेली. असं लिहितात की मी एवढ्या मेहनतीने तिथे गेलो होतो कारण मला माझ्या समाजाचं भलं करायचं होतं आणि ह्या लोकांनी डाव साधला. आणि त्याच वेळेचे वाक्य आहेत त्यांचे की बाबासाहेबाला आम्ही दरवाजाच काय परंतु खिडक्या आणि खिडक्यामधल्या असणाऱ्या फुटी पण बंद केलेल्या आहेत. आणि म्हणून जे कोणी काँग्रेसवाले बदमाश सांगत असतील ना की महात्मा गांधींनी याच्यामध्ये घेतलं त्याच्यामध्ये घेतलं, कारण ती त्यांची मजबुरी होती. तुमच्या माहिती करता सांगतो की फिलिप फ्लेसिंग नावाचा एक इंग्लंडचा प्राध्यापक आहे. याच्याकडे महात्मा गांधींनी शिष्टमंडळ पाठवलं होतं की आमच्या भारताची घटना तुम्ही लिहा. कारण त्याच वेळेस सायमल्टेनियसली आपल्या आजूबाजूचे सगळे देश स्वतंत्र झाले होते आणि 4 देशाची घटना त्यांनी लिहिली. श्रीलंका यांची त्यांची, कारण पाकिस्ताननी तर शरिया म्हणजे त्यांचं कुराण हे केलं होतं, परंतु त्याच लिहिलं. म्हणून महात्मा गांधींनी आणि ह्या लोकांनी एक शिष्टमंडळ त्याच्याकडे पाठवलं होतं आणि त्यांनी यांना मूर्खात काढलं. अरे एवढा मोठा कायदा पंडित तुमच्या देशात बसलाय, तुम्ही माझ्याकडे काय येत. त्यांनी ही शिफारस केलेली होती. आणि म्हणून जे कोणी म्हणत असतील ना महात्मा गांधी किंवा हे, कारण तो म्हटला होता की एवढ्या मोठ्या कायद्या पंडिताच्या देशात येऊन मी घटना लिहावी हे मला शोभत नाही, कारण तुम्ही आंबेडकराकडे जा. कुणी शिफारस केली होती ती इंग्लंडच्या प्राध्यापकाने. आणि मग हे 9 डिसेंबरचं भाषण की सोल्युशन कोण देऊ शकतं, संस्थानिकाला काढण्याकरता तर ते बाबासाहेबच देऊ शकतात. आणि म्हणून बाबासाहेबाला कायदा मंत्री. हा इतिहास आपल्याला सांगता आला पाहिजे की हे काँग्रेसवाले जे बदमाशी करून सांगतात ना, त्यांनी दिल्यानंतर गाडगीळाला राजीनामा द्यायला लावला मुंबईमधून, हे केलं कारण ती त्यांची मजबुरी होती. बाबासाहेबाला घटना समितीवरती घेणं ही काँग्रेसची मजबुरी होती. आणि जेव्हा जेव्हा ते सांगतात ना की बाबासाहेबाला कायदा मंत्री केलं नेहरूच्या मंत्रिमंडळात, ते नेहरूचं मंत्रिमंडळ नव्हतं, ते राष्ट्रीय मंत्रिमंडळ होतं. निवडून आलेले लोक नव्हते त्याच्यामध्ये, ते संविधान सभेचे लोक निवडून आले होते, त्याच्यामध्ये त्यांचं बहुमत होतं.
आणि म्हणून बाबासाहेबच फक्त त्यांनी घेतले नव्हते, तर श्यामाप्रसाद मुखर्जी त्या मंत्रिमंडळात होता, की त्यावेळेच्या जनसंघाचा तो माणूस, म्हणजे आताच्या बीजेपीवर. म्हणून बाबासाहेबावरती कुठलाही उपकार केला नव्हता किंवा बाबासाहेब नव्हता राष्ट्रीय, कारण बाबासाहेब 17% जनतेचे प्रतिनिधी होते. आणि कुठे सिद्ध केलं होतं बाबासाहेबांनी? गोलमेज परिषदेमध्ये. कारण महात्मा गांधींनी तिथेही ऑब्जेक्शन घेतलं होतं की शूद्राचा आणि अनटचेबलाचा नेता पण मीच आहे. गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं. म्हणून बाबासाहेब नाहीये, कारण त्यावेळेस फोन नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी तिथून तार केली होती दादासाहेब गायकवाडांना की इंडियामधून तार पाठवा की आमच्या अनटचेबल, शूद्राचं तर मरू दे, पण अनटचेबल लोकांचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्यावेळेस आमच्या बापदाद्याला खायलाही नव्हतं. त्यावेळेस त्या तारीची किंमत 1 आणा असायची. 1 आणा खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेसची. परंतु आपल्या महाराष्ट्रामधून त्यावेळेस 5 लाख तारा इंग्लंडला गेल्या. आणि म्हणून बाबासाहेबाला गोलमेज परिषदेमध्ये तुमच्या अनटचेबलाचं नेतृत्व करायला मिळालं. घटना समितीमध्ये जाण्याचा केवढा मोठा प्रवास आहे. आणि मग जेव्हा बाबासाहेब त्या घटना समितीमध्ये जातात, जसं साहेबांनी सांगितलं तशा 23 कमिट्या होत्या. झेंडा कमिटी, शैक्षणिक कमिटी, अमुक कमिटी, तमुक कमिटी. कारण घटना म्हणजे नेमकं काय? आपल्यामध्ये जे साहेब आहेत त्यांना खूप मला जास्त माहिती नाही, पण घटनेचा सोपा अर्थ की देश कसा चालवावा आणि त्याच्याकरता कायदा कसा बनवावा त्याची बनवलेली आचारसंहिता म्हणजे घटना. कारण घटना तुम्हाला कायदा कसा बनवायचा ते सांगते. कारण आपण अनाडी लोकांना कधी कधी माहिती आहे का नाही, कोर्ट सांगतं हे घटनाबाह्य कायदा, म्हणजे कायदा कसा बनवायचा हे घटनेनं ठरवून दिलेलं आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की भगवान बुद्धांनी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की धम्म तुम्हाला काल, परिस्थिती आणि वेळ ह्यानुसार बदलता येईल, परंतु तुमच्या मेन ढाच्याला हात लावता कामा नये. तेच घटनेमध्येही बाबासाहेबांनी नमूद केलं. म्हणून बाबासाहेब अधिकारवाण्याने म्हणतात की मी जर चोरी केलीच असेल तर बुद्धाच्या चरित्रामधून किंवा बुद्धाच्या देशनेमधून केलेली आहे. कारण लोकशाही ही भारताला अनोळखी नाहीये. बुद्धाच्या काळामध्येही गणराज्य होती. आणि म्हणून बाबासाहेब घटना समितीमध्ये गेल्यानंतर बाबासाहेब एका ठिकाणी उद्विग्न होऊन लिहितात. आपण बाबासाहेबाला आर्किटेक्ट म्हणतो. बाबासाहेब स्वतःच म्हटले होते मी काही आर्किटेक्ट नाही, कारण ह्या लोकांनी मला माझ्या मनासारखी घटना लिहून दिली नाही. आणि एका ठिकाणी बाबासाहेब स्वतः म्हणतात की जर हिला जाळायची वेळ आली तर पहिल्याने मी जाळेन. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत, मी मनाचे सांगत नाही. आणि जेव्हा जर मला स्वातंत्र्य बनवलं तर ती घटना मी बनवेल. आणि याचा अनुभव आहे की बाबासाहेबांनी हिंदू कोड बनवलं, कोड बिल बनवलं. त्यांना बाबासाहेब जिवंत असेपर्यंत त्यांनी त्याच्यात त्यांना मान्यता नाही दिलेली. नंतर ते पार्क करून स्वीकारलं नाही असं नाही, परंतु बाबासाहेबाची ती कृती होती की हिंदू कोड बिल. आता बरेचसे लोक आपले म्हणतात की आपला कायदा आहे, सिव्हिल कॉमन कोड म्हणतात ना. काय आहे सिव्हिल कॉमन कोड? 4 गोष्टी करताय फक्त खाली: लग्न, वारसा हक्क, अधिकार आणि घटस्फोट. ह्या 4 गोष्टी सगळ्यांना सारख्या असाव्या हे बाबासाहेबांनी त्याच्यात नमूद करून ठेवलेले आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळेसही म्हटले होते की हिंदू करता मी हिंदू कोड बिल दिलं. कारण मुस्लिम आता पर्सनल लॉ आहे, शिखा करताही आहे, ख्रिश्चना करताही आहे. मग बरेचसे आमचे विद्वान म्हणतात बाबासाहेबाला काय झालं होतं, एक बौद्धाचं बी का नाही घालून टाकलं त्याच्यामध्ये, नाही. आमचे भरपूर काय म्हणतात बाबासाहेबाला कळलं नाही का त्यावेळेस. अरे भल्या माणसं 1949 ला घटना दिली, बाबासाहेब त्यावेळेस भारत होते. 1956 स्वीकारला ना बौद्ध धर्म. आणि बाबासाहेबाला हा भारताच्या भूमीतला धम्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मॅरेज ऍक्टही आपल्याला हिंदू धर्माप्रमाणे मान्यता दिली होती. कारण त्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारलेलाही नव्हता आणि बाबासाहेबांच्या डोक्यात तर 1932 पासून होता, परंतु ज्याला आपण कोड म्हणतो तसा निर्माणही झाला नव्हता. आणि म्हणून पुढे बाबासाहेबांनी जी लवचिकता दिली होती की अल्पसंख्याक, यांनी मुद्दा उपस्थित केला की नाही की अल्पसंख्याक
महाराला अल्पसंख्याक म्हटलं नाही, बुद्धाला म्हटलं. बुद्ध, ख्रिश्चन, शीख हे अल्पसंख्याक आहे. आणि बाबासाहेबांनी तिथे अल्पसंख्याकाची प्रोव्हिजन करून ठेवली होती. ते दूरदर्शी होते की माझ्या बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आमच्यातली लोक हुशार होती आणि ती डिमांड करते. आम्ही डिमांड केली, पण डिमांड करण्याकरता आमची मागणी कुठली मान्य व्हायची असेल तर ती मागणी मान्य व्हायला आमची लोक तिथं असावी, हे आमच्या डोक्यात कधी आलंच नाही. आणि म्हणून आता आपण घटना धोक्यात आहे म्हणतो, आहे की नाही. आज कार्यक्रम बघितला का कोणी? कारण ह्या मोदीने चालू केला. 2015 पासून संविधान दिवस हा मोदीच्या काळामध्ये सुरू झाला. आणि आमची लोक तेही अभिमानाने सांगतात की काँग्रेसने याच्या अगोदर बाबासाहेबालाही किंमत दिली नाही आणि तुमच्या संविधानालाही किंमत दिली नाही. संविधान 1949ला बाबासाहेबांनी राष्ट्रपतीकडे सुपूर्द केलं, पण त्याची अंमलबजावणी कधीपासून आहे? 26 जानेवारी 1950 पासून. तुम्हाला कल्पना नसेल, पण जे काही गल्लीने किंवा शाळेने किंवा कुठे झेंडावंदन केल्या जातं तिथे हिंदू लोक सत्यनारायणाची पूजा घालतात. मोडीत कसं काढायचं हे त्यांच्यापासून शिकलं पाहिजे. आज जर तुम्ही संविधान दिवसाचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सभापतीची भाषणं आणि त्या कार्यक्रमामध्ये काय काय झालंय जर लक्ष देऊन बघितलं तर घटनेचा सन्मान करता करता घटना कशी मोडीत करायची याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दिसेल. कोणाच्याही लक्षात नाही ना. आजचाच कार्यक्रम आहे. पहिलं भाषण ते बिर्लाला देतात, कारण तो सभापती आहे. बिर्ला त्याच्यामध्ये बाबासाहेबाचं नाव एक वेळच घेतो. अवघ्या 3 मिनिटाचं भाषण आणि तो थांबतो. त्याच्यानंतर भाषण दिलं जातं उपराष्ट्रपती धनखड. उपराष्ट्रपती लंब चौडं भाषण करतो, त्याच्यामध्ये 4 वेळेस बाबासाहेबाचं नाव घेतो. आणि मग भाषण करते राष्ट्रपती. कोण आहे राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू, एक महिला. त्याच्यानंतर आदिवासी. बघा काय गोष्टी असतात. आता ते कंडम होईल की नाही मला माहिती नाही, परंतु क्रिमिलियर लायाचा फैसला आमच्या भूषण गवईला लिहायला सांगतात आणि घटनेवरची टिपण आमच्या द्रौपदी मुर्मूला करायला सांगतात. आज तिच्या भाषणामध्ये एक वाक्य असं आहे की बाबासाहेबाला श्रेय तर देता देता बरोबर आहे, परंतु तिथल्या पाठीमागं काम करणाऱ्या लोकांनाही आपण श्रेय दिलं पाहिजे. आणि ती पर्टिक्युलरली नाव घेते BN राव यांनी. जर बघितलं नसेल तुम्ही भाषण तर आज घरी जाऊन बघा. आज तिचं भाषण आपल्या लक्षात नाही येत मायन्यूटली, कारण ही लोक खडा टाकून ठाव घेत असतात. आणि आता हे ते सोडलेलं केलं. हा BN राव हे कोण होते? सल्लागार होते. त्यावेळेच्या संविधान सभामध्ये बाबासाहेबाच्या तोडीचा किंवा बाबासाहेबा एवढा शिकलेला एकही माणूस त्या संविधान सभेमध्ये नव्हता. थोडाफार तो BN राव. तर त्याला सल्लागार बाबासाहेब शेवटच्या भाषणात 49च्या शेवटच्या भाषणामध्ये त्याचं नाव घेतात. बाबासाहेब सगळं श्रेय आपल्याकडे घेतात का? नाही, बाबासाहेब त्यांना श्रेय देतात. तो कृष्णमाचारी सगळं सांगतो की किती त्या कमिटीमध्ये जेवढे लोक होते, काही अमेरिकेला गेले, दोघांचं निधन झालं, काही आजारी होते, काही एक कुठला तरी मुख्यमंत्री होता, म्हणून बाबासाहेबांनीच ती घटना पूर्ण लिहिली. परंतु बाबासाहेब स्वतःकडे तिचं श्रेय घेत नाही. फक्त बाबासाहेबांचे त्यावेळेसचे वाक्य आहेत की घटना कितीही चांगली असली पण जर तिला राबवणारे लोक चांगले नसतील तर मात्र ती घटना कुचकामी होते. आणि म्हणून आज तुमच्या माहिती करता सांगतो की घटना कुचकामी कशी बनवली या लोकांनी, कारण तिला चालवणारे हात हे चांगले नाही. आजची जर तुम्ही हे बघितली असेल तर एका मस्जिदीवरती एका वकिलाने केस दाखल केली की हिचा सर्वे करा, आणि तो सगळीकडेच करत बसला. त्याने ताजमहाल याला, बीबीचा मकबऱ्याच्या सगळ्याच्या केस केलेल्या आहेत त्यांनी कोर्टामध्ये. कोर्टाचा पहिला नियम असतो की कुणीही तुमच्या विरुद्ध जर कंप्लेंट केली तर ज्याच्यावर आपण कंप्लेंट केली त्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे.
परंतु तिथल्या जजने ती बाजू ऐकून न घेता सर्वे करायचा ऑर्डर दिली. घटना कशी मोडीत काढल्या जाते आणि कोणाकडून काढल्या जाते, सर्वे करायची परमिशन. म्हणजे त्या मस्जिदीच्या कमिटीवाल्याला कोणालाही विचारलं नाही. पहिला सर्वे झाला, ठीक आहे लोक बोलले, पण त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं नाही. म्हणून परत दुसऱ्या वेळेस सर्वे करायला पाठवलं आणि सर्वे करायला जाताना जय श्रीराम ह्या घोषणा देत त्यांच्याबरोबर कार्यकर्ते त्या मस्जिदीमध्ये बसले आणि मग मात्र तिथे गोळीबार झाला आणि 5 लोकांची मर्डर झाली. घटनेचा अर्थ सांगतो मी तुम्हाला की जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हाच घटनेच्या एका कलमामध्ये लिहिलेलं आहे की 1947ला एक राम मंदिराचा प्रश्न सोडून, कारण तो जवळजवळ खूप दिवसापासून इंग्रजाच्या काळापासून चालू होता आणि हे घटनेमध्ये नमूद असताना की 1947ला ज्याची प्रार्थना स्थळ जशी असतील तशीच असावी, त्याच्यामध्ये चेंज करू नये, हे घटनेचं कलम असतानाही त्या राम मंदिराच्या निर्णयामध्ये, त्याच्यानंतर ज्ञानवापीच्या निर्णयामध्ये, मथुरेच्या निर्णयामध्ये जेव्हा कोर्ट मान्यता देतं तेव्हा तिथं तुमच्या घटना ही मोडीत काढल्या जाते आणि मोडीत काढणारेच त्या घटनेचे आज संविधान दिवस म्हणून तिथं मोठं उत्थान करतात ना. म्हणून की बकऱ्यांच्या राज्यावरती वाघाला राजा बनवणं अशातला प्रकार आहे आणि तो आमच्या लक्षात येत नाही. तुम्ही जर विचार केला की आज महाराष्ट्राच्या मध्ये परत राजकारणावरती गेलंच पाहिजे, कारण घटना ही राजकारणच आहे ना. घटना ही राजकारण आहे आणि त्या घटनेमध्ये नमूद आहे विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका आणि तुमच्यावाली ज्याला काय म्हणता येईल आपल्याला, हा चौथा खांब आहे जो पेपर प्रेस, यांची विभागणी करून ठेवलेली आहे आणि त्यांना गाईडलाईन्स दिलेले आहे की एकमेकांनी एकमेकाच्या अधिकारावरती अतिक्रमण करता कामा नये, हे घटनेमध्ये नमूद केलं. परंतु आमचे नरेंद्र मोदी साहेब चंद्रचूडच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जातात, तिथे घटना मोडीत काढणे याला म्हटल्या जातं. कारण तुमच्यामध्ये ते दिसताही कामा नये. गेला होता तर डिक्लेअर करायची काही गरज होती का? आणि म्हणून त्या चंद्रचूडच्या त्या निर्णयामुळे आज हे घडतंय आणि म्हणून घटना मोडीत निघते. आणि राहुल गांधी तो पुस्तक घेऊन फिरला होता, घटना वाचवायची, घटना वाचवायची. मग त्या 1947चा कायदा वाचवण्याकरता राहुल गांधीच्या पक्षाने काय केलंय? केलंय का काही? आम्ही लोक मात्र तिथे भूल पडलो की त्याने एक पुस्तक घेतलं आणि आम्हाला दाखवत सुटला की मला घटना वाचवायची. खरंच तो घटना वाचवणार आहे का? कारण घटनेची सगळ्यात जास्त पायमल्ली जर कोणी केली असेल तर ती काँग्रेसने केली. बाबासाहेबांना सगळ्यात जास्त त्रास दिला असेल तर कोणी दिलाय? आणि म्हणून म्हणतात की माणसाचा डीएनए कधीही बदलत नाही. ईव्हीएम वरती सगळेजण ऑब्जेक्शन घेतात, तर मग राहुल गांधी पदयात्रा का नाही काढत? ईव्हीएम बंद करा, सगळ्यात मोठी पार्टी आहे ना ती. ईव्हीएम वरती सगळ्याला डाऊट आहे. ज्या देशाने हे ईव्हीएम बनवलं त्या देशातल्या 2 माणसांनी फक्त त्या ईव्हीएम वर ऑब्जेक्शन घेतलं होतं, तर बनवणाऱ्या देशामध्ये ती ईव्हीएम चालत नाही, आपल्या देशामध्ये होते. आणि म्हणून ऑब्जेक्शन घेतल्या जातं की काँग्रेस का गप आहे? तर काँग्रेसने ईव्हीएम मध्ये बेईमानी करून 9 आणि 4चं इलेक्शन जिंकलेलं आहे हा आरोप आहे आणि म्हणून ते हे करत नाही. आणि जोपर्यंत अशा बेईमान्या होत राहतील तोपर्यंत कोणावर जास्त अन्याय कोणावर होणार आहे? मायनॉरिटी आणि आपल्यावरती. कारण सगळ्याचे भुक्तभोगी तुम्ही आहात. का भुक्तभोगी तुम्ही आहात? तर अजूनही तुम्ही ज्या लेवलला जायला पाहिजे तिथपर्यंत गेले नाही. कारण त्या लेवलला जर तुम्ही गेले असता तर तुम्ही कुठलीही गुलामी स्वीकारली नसती. आणि त्या प्रस्थापिताच्या डोक्यात आहे की गुलाम माणूस कधी होऊ शकतो की जर तो खालच्या लेवलला आहे, मजबूर आहे. आमच्यातला आता आम्ही 4थी पिढी फक्त सुधारलेलो आहोत. आमची 4थी पिढी जरी सुधारली तरी आमच्या पुढच्या पिढ्याची प्रोव्हिजन आम्ही करून ठेवली का? नाही. आणि म्हणून त्यांना तिथे आत्ताच आम्हाला
खच्ची करायचंय. आणि म्हणून आम्ही खूप म्हणतो की आमच्या साहेबांनी बोललं, त्यांना थोडंसं हे वाटेल, आमच्या रिझर्वेशनची सिक्युरिटी घटनेत आहे, परंतु त्यालाही त्यांनी मार्ग काढला की तुमची सिक्युरिटी कशी नष्ट करायची, त्याला मार्ग काढला आणि सगळी सरकारी सेक्टर प्रायव्हेट करून टाक. घटनेमध्ये तरतूद आहे, ती बदलू शकत नाही, कारण ती तुमच्या ढाच्यामध्ये येते, म्हणून ती बदलू शकत नाही. की तुम्हाला जे राजकीय आरक्षण आहे ते किती वर्षाकरता दिलं होतं? फक्त 10 वर्ष. परंतु नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला जोपर्यंत तुम्ही लेवलला यायची गोष्ट नाही केलेली, जोपर्यंत ह्या भारतातल्या जाती नष्ट होत नाहीत तोपर्यंत ते रिझर्वेशन चालू राहिलं. आम्ही चुकून म्हणतो की लेवलला येत नाही, लेवलला कशा आहे सर? लेवलला येण्याकरता नाही, तो गरिबी हटवायचा प्रोग्राम नाहीच आहे, तो प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. रिझर्वेशन प्रतिनिधित्व कशाला म्हणतात? आमच्यावर अन्याय का झाला होता? जात होती म्हणून झाला होता ना, अस्पृश्य होता म्हणून झाला होता ना. द्रौपदी मुर्मूला तुमच्या नवीन संसदेचं उद्घाटन करायला का नाही बोलवलं? ती आदिवासी होती आणि त्याच्याही पुढे लावून विधवा होती.